सरळ सेवेच्या प्रत्येक परीक्षेत जिल्ह्यावरती प्रश्न हमखास विचारतात आणि म्हणूनच ज्ञानदीप घेऊन आले तुमच्यासाठी खास जिल्हा विशेष सिरीज। यात आपण प्रत्येक जिल्ह्याची परीक्षाभिमुख माहिती घेणार आहोत आणि आपला आजचा पहिला जिल्हा आहे महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर। या जिल्ह्यानं महाराष्ट्रातील 5.54% क्षेत्र व्यापलंय आणि हे शहर सीना नदीच्या काठावरती वसलंय। या जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके आहेत। त्यात अहमदनगर, अकोले, कर्जत, कोपरगाव, जामखेड, पाथर्डी, पारनेर, राहुरी, शेवगाव, संगमनेर, श्रीरामपूर, श्रीगोंदे, राहता आणि नेवासे हे तालुके आहेत। या जिल्ह्याच्या सीमेला कोणते कोणते जिल्हे आहेत तेही आपण पाहूयात। उत्तरेला नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर आहे, तर पूर्वेला बीड हा जिल्हा आहे। पूर्व आणि आग्नेयेला धाराशिव जिल्हा आहे, तर दक्षिणेला सोलापूर आणि नैऋत्य आणि पश्चिमेला पुणे आणि ठाणे जिल्हा आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या नद्या वाहतात तेही आपण पाहूयात। गोदावरी आणि भीमा, सीना, मुळा, प्रवरा, आढळा, घोड, कुकडी या प्रमुख नद्या आहेत आणि बहुतांशी नद्या या पश्चिमेकडनं पूर्वेकडेच वाहतात। प्रवरा आणि गोदावरी ह्या नद्यांचा संगम नेवासे ह्या ठिकाणी पाहायला मिळतो। तर भंडारदरा नावाचं धरण, ज्याला विल्सन डॅम असं सुद्धा म्हणतात, ते प्रवरा नदीवरती 1926 मध्ये बांधण्यात आले आणि त्याच धरणाच्या जवळ काजवा महोत्सव सुद्धा साजरा होत असतो। मुळा नदीवरती ज्ञानेश्वर सागर धरण बांधण्यात आले, तर प्रवरा नदीवरती मिळवणे धरण बांधण्यात आले। या जिल्ह्यातील प्रमुख पिकं किंवा फळं कुठली ती आपण पाहूयात। खरीप पिकांमध्ये बाजरी, भुईमूग, तूर, ज्वारी ही पिकं आहेत, तर रब्बी पिकांमध्ये करडई, भुईमूग, ऊस, द्राक्ष, डाळिंब, मोसंबी, शेवंती आणि इतर फुलं आहेत। अहमदनगर जिल्ह्यामध्ये कुठली कुठली धार्मिक ठिकाणं आहेत ती आपण पाहूयात। तर आशियातला पहिला सहकारी साखर कारखाना डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील हा याच जिल्ह्यात आहे। त्यासोबतच चांदबिबीचा महल, चिंकारा आणि माढोक अभयारण्य, भगवानगड, भंडारदरा धरण, शनी शिंगणापूर, साईबाबा समाधी मंदिर, शिर्डी, सिद्धटेक सिद्धिविनायक गणपती, हरिश्चंद्रगड ही सगळी पर्यटन स्थळे आहेत। सोबतच निघोज या ठिकाणी रांजण खळगे सुद्धा पाहायला मिळतात। तर रायगड सिद्धी, हिवरे बाजार हे आदर्श गावही ह्याच जिल्ह्यात आहे। शिवाय नेवासे हे शहर सुद्धा प्रवरा नदीवरतीच वसले, तर पुणतांबा ह्या ठिकाणी चांगदेवांची समाधी आहे। राहुरी हे ठिकाण सुद्धा ह्याच जिल्ह्यात आहे, जे मुळा नदीकाठी वसले। शिवाय राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठ सुद्धा अहिल्यानगरमध्येच आहे। तर चौंडी हे जामखेडमधलं अहिल्याबाई होळकर यांचं जन्म ठिकाण हेही अहिल्यानगरमध्येच आहे। तर देऊळगाव रेहकुरी अभयारण्य हे काळविटांसाठी प्रसिद्ध आहे।